नमस्कार. देशयात्राच्या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत पुण्यातील हडपसरमध्ये. होय, पुणे 13 म्हणून जे प्रसिद्ध असलेल्या हडपसरच्या पोस्ट ऑफिसमध्ये आपण आहोत आणि ज्यांचा हा पत्ता आहे त्या प्रदीप लोखंडे यांना भेटणार आहोत, ज्यांनी पोस्टकार्डच्या माध्यमातून ग्रामीण भारत जोडण्याचा एक अभिनव उपक्रम भारतामध्ये केलेला आहे आणि त्या माध्यमातून आज ज्या पद्धतीने जी नवी ज्ञानाची क्रांती होऊ घातलेली आहे, या सगळ्या संदर्भात आपण प्रदीप लोखंडेंशी बोलणार आहोत. आपण त्यांचं देशयात्रामध्ये स्वागत करूया. नमस्कार प्रदीपजी, देशयात्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तुम्ही जी एक वेगळ्या प्रकारची क्रांती घडवून आणलेली आहे, संपर्क क्रांती म्हणूया, ज्या संपर्क क्रांतीचा उगम सॅम पित्रोदा यांनी 1980 मध्ये खऱ्या अर्थाने घातलेला होता आणि आता तो त्याचा विस्तार इतका मोठा झालेला आहे. डिजिटलायझेशन ऑफ कंटेंटच्या माध्यमातून सगळं जग खूप जवळ येऊन घातलेलं आहे. तर मला एक प्रश्न सतत जाणवतो, तो म्हणजे की इतक्या मोठ्या प्रमाणात आता संपर्क माध्यमं बदललेली आहेत. व्हॉट्सॲप ही आता काळाची गरज बनलेली आहे. म्हणजे अन्न वस्त्र निवारा याच्या बरोबर वायफाय हे सुद्धा अत्यावश्यक घटक. पण तरी तुम्ही जुनं जे संपर्क तंत्र होतं पोस्ट कार्ड, त्याला मात्र विसरलेलं नाही. त्यामागचं कारण मला सांगा. महत्वाचं कारण हे आहे की कितीही जरी बदललं, ते जुनं ते सोनं एक म्हणतात, तो त्याचा भाग आहे. आणि दुसरं, गावातल्या एखाद्या छोट्याशा व्यक्तीला जेव्हा स्वतःचं ॲड्रेस लिहिलेलं पोस्टकार्ड मिळतं, ते जो कनेक्ट आहे तो कनेक्टही आम्हाला जिवंत ठेवायचा आहे. आणि त्याचबरोबर आम्ही ईमेलही पाठवतोय आणि व्हॉट्सअपही करतोय त्यांना. पण आम्ही तो एक आमचा आणि त्यांच्यातला उत्कृष्ट दुवा म्हणून त्याला अजूनही मेंटेन केलं आहे. आणि जोपर्यंत पोस्टकार्ड जिवंत असणार आहे तोपर्यंत आम्ही हा मार्ग अवलंबणार आहोत. आणि तो आमच्यासाठी फारच इफेक्टिव्ह झालेला आहे. याचं कारण म्हणजे पर्सनलाइज्ड झालेलं आहे. छान वाटतं त्याला की मला एक छोटंसं पोस्टकार्ड आलं. त्याची दोन कारणं आहेत. एक तर त्याला पोस्टकार्ड मिळतं आणि तोही उत्तर मला पोस्टकार्डवर देतो, जे 50 पैशात माझ्यापर्यंत काश्मीर टू कन्याकुमारी 50 पैशात पोचतं. पोस्टकार्डचे आपण सर्वांनी आभार मानले पाहिजेत की बऱ्याच वेळेला नावं ठेवली जातात, पण पोस्टकार्ड हे एक असं माध्यम आहे की जे फक्त 50 पैशात मिळतं आणि 5000 किलोमीटर पण ट्रॅव्हल करतं आणि तेवढ्याच इफेक्टिव्हली 3 ते 4 दिवसात तुम्हाला मिळू शकतं. वा, पोस्टाचा इतका मोठा अँबॅसेडर दुसरा कोणीच नसेल. कारण ज्या पद्धतीने पोस्ट खात्यामध्ये आता वेगाने बदल झालेले आहेत. एकेकाळी पोस्टात जाणं ही गरज असायची, तिथे गर्दी व्हायची. परंतु आता पोस्टाची जी उपयुक्तता होती ती दिवसेंदिवस कमी झाली आणि त्याच्यामध्ये जे काळानुरूप बदल करायला पाहिजे होते ते बदलसुद्धा पोस्ट खात्याच्या माध्यमातून केले गेले नाही. त्यामुळे ही एकेकाळी अत्यावश्यक असणारी, म्हणजे तारेसाठी लोक पोस्टात जात होते, आता तार संपलेली आहे, कालबाह्य झाली, बंद करून टाकलेली आहे. तर मग तशाच पद्धतीने या टपाल यंत्रणांचं पण तसंच होणार की काय? नाही, मी काय म्हणतो की आपल्या भारतामध्ये 1,26,000 पोस्ट ऑफिसेस आहेत. म्हणजे तो एवढा मोठा दुवा आहे आपल्याकडे. आणि मी हे जे काय वाचले ते सांगतोय आपल्याला की तिथे आता सगळीकडे बँक चालू होती आणि ज्या दिवशी तिथे बँक चालू होईल त्या दिवशी ती भारतातली नंबर 1ची बँक असेल. बरोबर. कारण करोडो लोकांना कनेक्ट करण्याचं माध्यम त्याच्या हाकेच्या अंतरावरती असणार आहे. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे ती अशी आहे, विश्वास. आज आपण शासनाला रोज कितीही नावं ठेवत असलो तरी सर्वात जास्त आपला विश्वास ह्या शासनावरती आहे की इथे जरी हे कमी असलं, त्याच्यावरचं इंटरेस्ट रेट कमी असले, सर्व्हिस मध्ये काही वेळेला अडचणी असल्या तरी ते विश्वास हा जो मोठा भाग आहे. LIC त्याचं अजून एक जिवंत उदाहरण आहे. प्रत्येक 6 गावामागे एक पोस्ट ऑफिस आहे. ह्याच्यापेक्षा उत्कृष्ट काय हो जगात कुठं असे मला कोणी दाखवून द्यावं. खरी गोष्ट आहे. त्यामुळे हे मरणार नाही असं मला नेहमी वाटतं. आणि त्यांनी बँक आणि सुविधा ज्या आणि करतायत त्या जर केल्या तर इतक्या उत्कृष्ट पद्धतीने हे भारतामध्ये नेटवर्क असेल. आणि आजच्या टेक्नॉलॉजीमुळे तिथे जो आता पूर्वी जो वेळ लागत होता तोही वेळ कमी कमी होत जाणार. बरोबर. म्हणजे आता जी एक ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्यातली जी दरी आहे, म्हणजे सर्व क्षेत्रातली दरी, म्हणजे ती फक्त गरीब श्रीमंतीपुरती नाही आहे, तर ती ज्ञानाची पण दरी आहे. बरोबर. म्हणजे गावातला मुलगा जे शिक्षण घेतो त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचं शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेलं शिक्षण शहरातल्या मुलाला मिळतं. तर ही दरी अनेक पातळ्यांवर आहे. आज ग्रामीण भागामध्ये तुम्ही कुठल्याही घरात जा तर शिक्षणाचं महत्त्व पोचलंय.
तर शिक्षणाचं महत्त्व पोचलं म्हणजे त्या घरातल्या त्या व्यक्तीला, ती व्यक्ती आई वडील आपल्या मुलीला किंवा मुलाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आज भारतामध्ये प्राथमिक शाळा ही 1.5 किलोमीटर रेडियसमध्ये आहे. बरोबर. आज भारतामध्ये माध्यमिक शाळा ही 3 किलोमीटर रेडियसमध्ये आहे. हे मोठे चेंजेस आहेत. आता 1.5 किलोमीटर असल्यामुळे, हे मी ओव्हरऑल बोलतोय हां, मी सगळीकडे काही ठिकाणी 8 किलोमीटर पण जावं लागतं हे मला माहिती आहे, पण जगात सगळीकडे असं असतं. तर हा मोठा बदल आहे. दुसरं मी अगदी नम्रतेने सांगेन की तुम्ही जस्ट नंबरवर लक्ष द्या. आज भारतामध्ये प्राथमिक शाळेमध्ये 15 कोटी विद्यार्थी शिकत आहेत, म्हणजे ते महत्त्व तिथपर्यंत पोहोचले. आणि जेव्हा शिक्षण येतं त्याच्याबरोबर म्हणजे सगळ्या गोष्टी येतात असं माझं मत आहे. देर इज ओनली वन टूल. जर डेव्हलपिंग किंवा डेव्हलप होणाऱ्या देशाला जर करायचे असतील तर ते एकच टूल आहे, आणि ते टूल म्हणजे एज्युकेशन आणि एज्युकेशन. देर इज नो अदर टूल. तर ते तिथपर्यंत पोहोचले. अडचणी आहेत. आज 10.5 कोटी विद्यार्थ्यांना मिड डे मील मिळतं. आता त्यात अडचणी असणार आहेत निश्चित, पण तो तिथपर्यंत पोहोचला. ते आता मिड डे मीलचा इथं विषय कशासाठी आला? तर मिड डे मीलचा विषय याच्यासाठी आला की जे आपण म्हणालो की काही खरोखर अंडर प्रिव्हिलेज्ड आहेत त्याला ही गोष्ट फार अट्रॅक्ट करते, कारण ते दुपारचं जेवणसुद्धा त्याच्यासाठी फार उपयोगी पडतं. आणि तो तिथे, आणि त्याची आई जरी कामाला गेली, वडील जरी कामाला गेलं तरी तो तिथे जाऊन शाळेमध्ये जातो. तर हळूहळू हे चेंजेस येत आहेत. आणि मी एकाच वाक्यात सांगेन, हे 100% कधी बदलणार आहे. टेक्नॉलॉजी. आज स्पीड, आपण मागाशी पण बोललो, त्यामुळे हे स्पीड मोठ्या प्रमाणावरती कालपर्यंत चाललेलं आहे. आणि टेक्नॉलॉजीमुळे ट्रान्सपरन्सी पण येणार आहे. आणि टेक्नॉलॉजीमुळे ॲट पार एज्युकेशन ग्रामीण भागापर्यंत पण मिळणार आहेच. बरोबर. आता तुम्ही जो ग्रामीण भागाशी संपर्क जोडलेला आहे, बरोबर. तुम्ही तुमची मला ती संकल्पना खूप आवडली. म्हणजे NRI आपल्याला माहिती आहेत, पण नॉन रेसिडेंट विलेजर NRV ची जी संकल्पना आहे त्याच्यातून तुम्ही जे मोठं काम उभं केलेलं आहे त्याबद्दल जरा सांगा. हां, आता NRVचं माझं संकल्पना काय आहे? अनिवासी गाववासी चळवळ. प्रत्येक भारतीय हा NRV आहे. बरोबर. तुमच्या वडिलांकडनं किंवा तुमच्या आईकडनं कुठेतरी तुमचं एक गाव आहे, बरोबर, आणि तुम्ही त्या गावासाठी काहीतरी करा. हा देश बदलायला 7 वर्ष सुद्धा लागणार नाही. याचं कारण असं आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या ज्या मातीतनं आलाय, ज्या गावातनं तुम्ही आला, त्या गावासाठी करता, तेव्हा त्यातनं तुम्ही अपेक्षा शून्य ठेवता. बरोबर. कारण त्याच्यामुळेच आपण आपल्या एकमेकाशी लोकांसाठी बोलतोय, आपण करतो. आणि तुम्ही एकमेकाशी आपण जे बोलतोय ते कुठले तरी त्या मातीचेच आपल्यावरती ऋण आहेत, म्हणून आपल्याला मिळते. दुसरा हा भाग झाला, आपल्या देशामध्ये एक थोडी विवंचना आहे. जर एखाद्या गावात एक लोखंडे राहत आहेत आणि एक म्हात्रे राहत आहेत, तर महेश म्हात्रे जर काय करायला निघाले तर प्रदीप लोखंडे बघणार की ते नाही झालं पाहिजे, आणि प्रदीप लोखंडे काय करायला लागला की महेश म्हात्रे बघणार ते नाही झालं पाहिजे. हे मी रिप्रेझेंटेटिव्ह बोलते. सगळीकडेच असं होतं असं नाही, पण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की असं घडतं. आणि मग त्याच्यामुळे बऱ्याचशा चांगल्या गोष्टीसुद्धा कडल्या जातात. पण एक महेश म्हात्रे जेव्हा मुंबईतनं जाऊन आपल्या गावामध्ये काम करतात, किंवा प्रदीप लोखंडे जाऊन जेव्हा एका गावामध्ये काम करतात, त्यावेळेला तिथल्या गावकऱ्याला माहिती असतं हा येऊन इथं बाकी काय करणार नाही आहे, चांगलंच काम करणार. म्हणून माझी भारतभरातल्या जगभरातल्या NRVना एकच नम्र विनंती आहे की तुम्ही तुमच्या गावासाठी काहीतरी करा, आणि त्यात जो आनंद मिळतो, तुम्ही ते कोट्यवधी रुपये जरी मिळवले तरी तो तुम्हाला मिळू शकत नाही. कारण तिथल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या डोळ्यात, चेहऱ्यात जो तुम्हाला आनंद दिसेल तो तुम्ही कुठेही विकत घेऊ शकणार नाही, असं मला नेहमी वाटतं. निश्चित. असं तुम्ही आज इतक्या विद्यार्थ्यांना, म्हणजे लाखो विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही संगणक पोहोचवले, पुस्तकं पोहोचतायत, तर याच्यासाठी तुम्ही जी पोस्टकार्डाची योजना केली, तर आता मोठ्या प्रमाणात तुम्हाला मुलांची जी पत्रं येतात, फार मोठ्या तर त्याच्यामध्ये त्यांची जी ज्ञानाची लालसा असते ती तुम्हाला दिसते. तर त्यांच्या पालकांच्या कशा रिॲक्शन्स असतात? अनबिलिव्हेबल. म्हणजे मी तुम्हाला 2 पत्रच सांगतो. हां हां. एक पत्र एका शिरवळच्या जवळच्या गावातल्या मुलाच्या आईने लिहिलंय, आणि तिने हे लिहिलंय की हे पत्र जरी माझ्या मुलाने लिहिलं असलं तरी मी लिहिलेलं आहे, कारण मला लिहिता येत नाही. आणि त्यांनी लिहिलेलं आहे की मला माहीत नाही, हा मागच्या वर्षापर्यंत अतिशय उन्हाळ मुलगा होता, हां हां, आणि मागच्या 1 वर्षात काय फरक पडला मला कळत नाहीये, कारण त्यांनी बऱ्यापैकी पुस्तकं वाचली, आणि तो आता घरातल्यांना उत्कृष्ट पद्धतीने रिस्पेक्ट द्यायला लागलेला आहे. अरे वा. तर ही माझ्या मते, हे आम्ही जेव्हा वाचतो आणि ज्या डोनरला कळतं, ह्याच्यापेक्षा कृतार्थ काय आहे. दुसरी एक रिॲक्शन नागपूरच्या जवळच्या एका गावातून आली. त्या घर एज्युकेटेड होतं, त्या पण आईंनीच पत्र लिहिलं होतं. त्या आईंनी असं लिहिलेलं आहे की अहो, तुम्ही पाठवलेली ज्ञानकी वाचनालयाची पुस्तके वाचून माझ्या मुलीनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला,
आणि तिला प्राईज नाही मिळालं, पण तिला एक सर्टिफिकेट मिळालं आणि मला इतका आनंद झाला, कारण जी कालपर्यंत मुक्यासारखी वागत होती ती तिथे जाऊन तिने भाग घेतला आणि आज तिला एक सर्टिफिकेट मिळालं की उत्तेजनार्थ हिला सर्टिफिकेट मिळालं. हे जे मला जेव्हा मिळतं तेच आम्हाला सगळ्या आमच्या टीमला ड्राईव्ह करतं की अजून आपल्याला इथं भरपूर काम करायचं. नुसतं ज्ञानची आता आवश्यकता नाही आहे, ज्ञानबरोबर आपल्याला आता ॲक्शन द्यावी लागणार आहे. तर त्यावर ॲक्शन ही दिली होती आम्ही की तुम्ही तुमचा जुना संगणक फेकून देण्याच्या ऐवजी आमच्याकडे द्या, तो आम्ही अशा शाळेमध्ये लावू की जिथे संगणक हा 100 मार्काचा पेपर आहे पण फळ्यावर शिकवतात. शेम ऑन ऑल ऑफ अस. विशेषतः खेडी आता ज्या पद्धतीने बदलत चाललेली आहेत, म्हणजे आपली स्वातंत्र्य चळवळ ऐन बहरात असताना महात्मा गांधींनी सांगितलं होतं की खेड्याकडे चला. जर खेड्यामधल्या ज्या कुशल कारागिरांचा विकास हा त्यांनी प्रमाण मानलेला होता आणि याच्या जोडीला त्यांनी प्राथमिक शिक्षणामध्ये ही जी कलाकुसर भारतीय जनमानसामध्ये पिढ्यानपिढ्या जोपासलेली होती तिला सुद्धा स्थान देण्याचा त्यांनी आग्रह धरला होता. पण गांधीजींच्या शिष्यांनी या गोष्टी त्यांच्या ते म्हणावे तेवढ्या ऐकल्या नाहीत. आपल्याकडे एज्युकेशन आलं आणि एज्युकेशनचं आपल्याला एकच सांगण्यात आलं की एज्युकेशनमधनं क्लर्क क्रिएट करायचे. कारण ओकेशनल एज्युकेशनला आपल्या देशामध्ये आत्ता आपण थोडंसं महत्त्व द्यायला लागलेलं आहे. कारण कुठल्याही गोष्टीला जर डिग्निटी नसेल तर त्याकडे पिढी आकर्षित होत नाही आणि ती डिग्निटी बघा आज नाही आहे हे आपल्याला मान्य करावं लागणार आहे. म्हणजे कोण फेल गेलं ह्याच्यात मला इंटरेस्ट नाही आहे, पण ओव्हरऑल समाजच त्याला जबाबदार आहे. कारण तशा टाईपच्या काम करणाऱ्यांना आपण जास्त इम्पॉवर केलं नाही आणि समाजामध्ये स्थान दिलं नाही आणि मग त्याच्यामुळे तिकडे अट्रॅक्ट नाही झालं. आता आपण जर लेटेस्ट उदाहरण घेतलं, कुठल्याही घरात गेलं आणि जर सांगितलं हा IT मध्ये आहे की सगळ्यांना भारी वाटतं. पण जर मी म्हणजे माझं उदाहरण देऊ का, मला जर एखाद्या त्याच्यात पुढे एक आय जोडला ITI म्हटलं की त्याला गडबड करून टाकतात सगळे. तुला खरोखर काही शिकवलं का, इथनं सुरुवात करतो आपण. हॅव्हिंग सेड दॅट इश्यू देशात आहेत, पण परत टेक्नॉलॉजी, द इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन, कम्युनिकेशन ह्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती तिथे चेंज येतो आहे आणि तो चेंज निश्चित ह्या देशाला एका आत्ता डेव्हलपिंग कंट्री पण डेव्हलप देशाकडे घेऊन चालला. ग्रामीण भागाचा जो कणा होता शेती, त्या शेतीवर आधारित सगळा समाज होता, म्हणजे सगळी समाजव्यवस्था शेतीवर आधारित होती. आता शेती करणं अशक्य बनलेलं आहे. म्हणजे शेतीतून फायदा नाही आहे आणि आपल्या देशामध्ये जर दर अर्ध्या तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो. 1995 पासून तर 2015 पर्यंतची अधिकृत शासकीय आकडेवारी ते सांगते. तर मग नवी पिढी शेतीकडे कशी वळेल? आता हे बघा, शेती हा विषय फार मोठा, म्हणजे इतका मोठा विषय आहे की त्याच्यावरती एक अर्धा तास बोलावं लागेल. मुख्यतः मला काय सांगायचं आहे, आपल्याला त्याच्याकडं आता दुसऱ्या डोळ्यातनं थोडंसं बघावं लागेल असं मला वाटतं. दुसरे डोळे माझ्या दृष्टीने कोणते आहेत की त्यामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजी आणायला लागणार आहे, त्यामध्ये आपल्याला नॅनो टेक्नॉलॉजी आणायला लागणार आहे, त्यामध्ये आता आपल्याला सक्सेस स्टोरीज क्रिएट करायला लागणार आहेत. आणि थोडंसं माझं एक नम्रतेने सर्वांना सांगणं आहे की बाजारभाव आपल्या देशामध्ये एकदा थोडासा कुठल्या तरी एका गोष्टीचा, म्हणजे समजा कांदा घ्या, तुम्ही डाळ घ्या, थोडासा जरी भाव वाढला तरी आपण फार मोठा गोंधळ घालतो. त्यावेळेला आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की ॲक्च्युली आपल्या बजेटमधले किती जास्त पैसे आपल्याला तिथे द्यावे लागतात. भारतातल्या मध्यमवर्गीयांनी, ही नम्रतेने सांगतोय मी, भारतातल्या जर मध्यमवर्गीयांनी जर एकदा असा विचार केला की एक 3 ते 4 वर्ष पुढचे थोडेसे मी शेतकऱ्याच्या मालाला जास्त पैसे देईन, हा जर देशामध्ये जर घडलं तर मी तुम्हाला सांगतो कितीतरी तरुण परत तिथे जातील, शेतीला बरे दिवस येतील. कारण शेवटी मी एक तरुण आहे आणि मला माझे आजची काही स्वप्न आहेत, मला घर करायचं आहे, मला लग्न करायचं आहे, मला अशा बऱ्याच गोष्टी काय काय करायच्या आहेत. हे करायला जर तिथे मला खरोखरच जर साधन नसेल तर कसं चालणार, हा आपल्याला विचार केला पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो, आमच्या पुण्यामध्ये एक एक्झिबिशन असतं, त्या एक्झिबिशनचं नाव आहे किसान. आणि ते एक्झिबिशनमध्ये हा कुठल्याही नेत्याचा मेळावा नाही. हे एक्झिबिशनमध्ये तुम्हाला तुमचे पैसे देऊन यावं लागतं. ओके. 50 रुपये एंट्री आहे त्याची. आणि त्यामध्ये साधारणपणे 1 लाख ते 1,30,000
तरुण भारतभरातनं त्या ह्याला व्हिजिट करायला येतात. ह्याचा अर्थच काय झाला की कुठेतरी तो तरुण आता परत बॅक टू स्क्वेअर वन जायला लागलेला आहे. आणि तो स्क्वेअर वन आहे ॲग्रिकल्चर. आणि तिथे ज्या सक्सेस स्टोरी जो मगाशी मी म्हणालो त्या ज्या सक्सेस स्टोरी जर आपण फोकस जर केल्या तर मग त्याच्याकडे कारण तुम्ही थोडी आता जे म्हणालात की शेतीमालाचा भाव जरा वाढला की मध्यमवर्गीयांकडून माध्यमांकडून खूप हलकल्लोळ माजवला जातो. म्हणजे बघा सोन्याचा भाव गेल्या दशकात ज्या प्रमाणात वाढलेला आहे त्यावर एकदाही त्या संदर्भात कोणी हे केलेलं नाही आहे की काय इतका सोन्याचा भाव का वाढलेला आहे, याच्याशी संबंधित लोकांना कोणी लाभ विचारलेलं नाहीये. पण इथे शेतीमालाचे भाव वाढण्याची कारणं पण वेगळी आहेत. इथे शेतकऱ्याकडे पैसा जाण्याच्या ऐवजी मध्यस्थ दलालांकडे आडत्यांकडे पैसा जाताना दिसतो. त्यामुळे पण लोक बिथरतात ना, कारण त्याची एक जी व्यवस्था असली पाहिजे ती व्यवस्था आपल्याकडे निर्माणच झालेली नाही. नाही, मी कोणाची बाजू घेणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो आपला देश व्हास्ट अँड स्कॅटर्ड आहे. काय वेळेला एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी पोहोचवण्यासाठीची एक यंत्रणा लागतीच. आपण आज प्रोफेशनल कंपन्या म्हणतो, प्रोफेशनल कंपन्यांचा माल पण शेवटच्या माईलपर्यंत पोहोचतो. मग ते हिंदुस्तान लिव्हर असू द्यात का PNG असू द्यात का कोलगेट असू द्यात. आणि अगदीच असं कधीच होत नाही की सगळेच पैसे अडत्या खातात किंवा सगळेच पैसे शेतकऱ्याला मिळतात. आता तुम्ही ज्या याच्यामध्ये काम करतात की ज्ञानाची उपलब्धता सगळ्या पातळीवरच्या विद्यार्थ्यांपर्यंत झाली पाहिजे. आता तुमची ज्ञान की ज्याचं म्हणजे गुरुकिल्लीच आपण म्हणू त्याला, ज्ञानाची गुरुकिल्ली ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत जावी यासाठी तुम्ही संगणक मिळवण्याचा प्रयत्न केला, त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला. किती हजार तुम्ही, मला वाटतं 28,000 संगणक लावले 20,000 शाळेमध्ये. पण ते जुने संगणक होते आणि मी ह्याच्यात इन्स्ट्रुमेंटल होतो. प्रयत्न काय केला, जेव्हा मी ती अनिवासी गाव अशी संकल्पना मांडली त्याला बरोबर मला आता एक अजून नम्रतेने सांगायचे की नुसतं ज्ञानची आता आवश्यकता नाही आहे, ज्ञानबरोबर आपल्याला आता ॲक्शन द्यावी लागणार आहे. तर त्यावर ॲक्शन ही दिली होती आम्ही की तुम्ही तुमचा जुना संगणक फेकून देण्याच्या ऐवजी आमच्याकडे द्या, तो आम्ही अशा शाळेमध्ये लावू की जिथे संगणक हा 100 मार्काचा पेपर आहे पण फळ्यावर शिकवतात. शेम ऑन ऑल ऑफ अस. प्रत्येक वेळेला शासनाकडे 10च्या 10 बोटं करून आपण काही साध्य करू शकणार नाही आहे. आपणही त्यात भाग घेतला पाहिजेत असं त्यात सांगितलं. आणि चॅरिटी स्टार्ट्स ॲट होम मी माझ्या वाई तालुक्यामध्ये पहिल्यांदा 4 लावले, मांढरदेवला पहिला लावला. अरे वा. हां, आणि मग तिथनं मी चालू केलं. पण सक्सेस स्टोरी त्याची ही आहे असं मला वाटतं की संगणक लागणे ही सक्सेस स्टोरी नाही आहे. त्यातल्या 70% शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आणि पालकांनी मग 5-5, 10 रुपये घाव करून, कारण त्यांनी जेव्हा गॅजेट बघितलं तेव्हा त्याचा इम्पॉर्टन्स कळाला माणसाला की अरे ह्या गॅजेटचा आपल्याला फार उपयोग आहे. त्यावेळेला त्यांनी नवीन संगणक घेतला. मग कधी आमदाराच्या मागं गेले, कधी खासदाराच्या मागं गेले, कधी 5-5, 10 रुपये गोळा केले, अशा पद्धतीने केलं. हा आम्ही देताना 2 स्टोरी केल्या होत्या. माझ्या मते आपल्याला स्टोरी करून लोकांपर्यंत जायला पाहिजे. पहिली स्टोरी अशी केली होती, विद्यार्थ्याला सांगितलं की हे बघ, तुला एखादी घरात नवीन गोष्ट आणली तर घरातले आईवडील बरेच दिवस हात लावून देत नाहीत. बरोबर. दुसरं काय होतं की तुला हा मी देतोय, हा जुना आहे पण चालू आहे, तू वापर, तोड मोड आणि शेजारच्या नाल्यात फेकून दे, आम्ही तुला विचारायला येणार नाही. आणि कंपन्यांना ही स्टोरी केली, असंही तुम्ही फेकून देणार आहात तर आमच्याकडे द्या. त्याच्या माध्यमातून कुठेतरी एका शाळेपर्यंत 200 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकाल. आणि माझी एक संकल्पना काय होती याच्यामध्ये की आपला जर भारत बदलायचा असेल तर चांगल्या गोष्टी ह्या त्या ॲप्रोप्रिएट वयात विद्यार्थ्याच्या डोक्यात घुसवल्या पाहिजेत. आणि ते वय म्हणजे 11 ते 16 म्हणजे माध्यमिक शाळा, माध्यमिक शाळेत जाणारा मुलगा आणि मुलगी. तर तिथेच आम्ही हे त्यावेळेला केलं होतं, कारण त्याचे 5 महत्त्वाचे गुण आहेत असं मला वाटतं. एक, जे भारतभराच्या अँगलनी बोलतोय मी, एक विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी 5वीपर्यंत जातो याचा अर्थ त्याला स्वतःला शिकायचं असतं. दुसरं, एक विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी 5वीपर्यंत जाती याचा अर्थ त्याची फॅमिली त्याला बॅक करते, अन्यथा ते जाऊ शकत नाही. ह्या वयामध्ये 11 ते 16 तुमचं ग्रास्पिंग पॉवर अतिशय उत्कृष्ट असतं. बरोबर. आणि त्यावेळेला ज्या गोष्टी तुम्हाला आम्हाला शिकवल्या गेलेल्या आहेत त्या आयुष्यभर कॅरी होतात. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कम्युनिकेशनचं एक्सपोजर झालेलं असतं, कारण त्यामध्ये तुम्ही TV वगैरे बघत असता, हे सगळं करत असता. आणि 5वी म्हणजे सगळ्यात तो बेस्ट माउथ टू माउथ पब्लिशर आहे, कारण त्या वयामध्ये तो 10 जणांशी बोलतो, आईवडिलांशी बोलतो, सांगतो, नवीन काय गोष्ट घडली ती त्याला ते बोलायला आनंद वाटतो त्याच्यामध्ये. आणि मग ह्याचा फायदा आम्ही घेऊन त्यांच्यापर्यंत तो पोचण्याचा प्रयत्न केला होता. आणि सगळ्यांना कम्प्युटर इंजिनियर करायचे आहेत का, तर नाही. ह्याची आमची संकल्पना अगदी साधी होती. हा संगणक हा फक्त टच
ट्राय आणि फीलसाठी दिलेला आहे, त्याच्यापेक्षा जास्त का नाही. तुम्ही तुमचा नवीन संगणक स्वतः विकत घेऊ शकता आणि घ्यावा अशी आमची त्याची इच्छा आहे. एक महिला आहे आणि तिचा नवरा 5,000 कमवते, एक महिला आहे तिचा नवरा 50,000 कमवते आणि एक महिला आहे तिचा नवरा 5 लाख कमवते. तिन्ही ते नवऱ्याला जेवायला घालतात, मुलांना शाळेत पाठवतात. म्हणजे ती मला 5,000 आहे म्हणून ती गप्प बसत नाही. आपण या तुमच्या सगळ्या कामाबद्दल तुमच्या ऑफिसमध्ये जाऊन अधिक समजून घेऊया. निश्चित आपण चालू. इथे आता ही जी आहे पोस्टकार्ड, जिथे जिथे तुम्हाला पोस्टकार्ड दिसतील आता ही सगळी आलेली पोस्टकार्ड आहेत. ती पोस्टकार्ड सॉर्ट केली जातात. सॉर्ट करून जो जो विषय आहे तसं स्टेट वाईज, जिल्हा वाईज, तालुका वाईज आणि विलेज वाईज ठेवले जातात आणि मग त्याला उत्तर दिलं जातं. स्वच्छ भारत जो आपल्याला पण आता उपक्रम एक करायचा आहे की शाळेत स्वच्छ भारत कल्पना सुखद आहे, पाठपुरावा करीत आहे. धन्यवाद. आता हे काय होतं की प्रत्येक वेळेला छानपैकी मला आनंद काय आहे की तिथे स्वतःचं वाचा, लिहा, बोला हे आमचे एक टॅगलाईन आहे. सही करून लोक व्यवस्थित पाठवतात, नंबर पाठवलेला आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कनेक्ट, असं हाईड कुठली गोष्ट नाही आहे. लक्षात आलं ना तुमच्या. पण याच्यात म्हणजे गंमत आहे, तुमचा पत्ता फक्त पत्ता 13 आहे, पुणे 13. पुणे ते मुख्यतः बघा ना, आता ह्या मुलीने जर कसं लिहिलंय बघा तुम्ही, पुणे 13 हे कसं लिहिलंय बघा, फक्त छोटंसं बारीक अक्षरात लिहिलंय आणि हे चुकलंय तिचं. 411 तरी सुद्धा इथे पत्र पोहोचलं. हो, मला वाटतं एवढी पोस्टकार्ड देशात सध्या एका व्यक्तीकडे किंवा एका संस्थेकडे असं कोणाकडे नसतील. नाही, भरपूर मोठे. मला साधारणपणे 150 पत्र रोज येतात आणि आतापर्यंत 7 लाख पत्र आलेली आहेत आणि ती प्रिझर्व पण करून ठेवलेली. अजून त्यातली आता 2 7 लाख पत्र तुम्ही प्रिझर्व केलेली आहे. प्रिझर्व केलेली आणि त्यातल्या आता 2 लाखला आम्ही लॅमिनेट करतोय. म्हणजे ते पुढचे 200 वर्ष त्याच्यावरती अभ्यास झाला पाहिजेत की त्या वेळेला त्या ठिकाणी गावकरी काय बोलतायत, काय रिॲक्ट करतायत. हे सोशल डॉक्युमेंटेशन आहे, भयंकर सामाजिक दस्तऐवजच आहे की या काळातील लोक वेगवेगळ्या विषयांवर काय विचार. सोशलॉजीच्या लोकांना हे भयंकर उपयोगी पडेल. फ्युचरिस्टिक कुठली गोष्ट करताना कसं लोक त्यावेळेला रिॲक्ट करत होती. म्हणजे 95 ते 2000, 2000 ते 2005, 2005 ते 2010, त्याच्या प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला चेंज दिसतो. त्याचं कारण जसे जसे तिथेही चेंजेस यायला लागले तसे तसे त्यांचे रिफ्लेक्शन त्यांच्या उत्तरात यायला लागले. अभ्यास केलाय का खेडी भयंकर मोठ्या प्रमाणावरती. आणि मी त्याच्यातलं पॉझिटिव्ह भाग बघितलेली आहे. बरोबर की इश्यू भरपूर आहेत. मी नेहमी एक वाक्य वापरतो की आपल्या देशाची लोकसंख्या 128 कोटी आहे आणि 128 कोटी इश्यूज आहेत. मग 128 कोटी इश्यूज रोज डिस्कस करत बसायचं का जे फार बऱ्यापैकी चांगलं चाललेलं आहे त्याला मोठं करायचं का त्याला चांगला धक्का द्यायचा आणि ते मोठं करून त्याचा इम्पॅक्ट 128 कोटी लोकांवरती आणायचा. असा तो प्रयत्न. चांगल्या गोष्टींकडेच लक्ष दिलं पाहिजे कारण तो मला ह्याच्यात दिसतो, त्या पत्रामध्ये मला दिसतं. आता आपण बदलत्या खेडेगावांविषयी बोलत होतो. म्हणजे तुम्ही सुद्धा वाईजवळच्या धोममधून पुण्यामध्ये आला, छोट्या गावातून, आणि नंतर हे सगळं काम उभं केलं. मी सुद्धा वाडा या आदिवासी बहुल गावातून 25 वर्षापूर्वी मुंबईत आलो. तर मी तो 25-30 वर्षापूर्वीचं गाव आणि आत्ताचं गाव याच्यामध्ये प्रचंड बदल बघतो. अगदी बरोबर. तर तुम्ही त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला या सामाजिक बदलांचा, तर तुमचे निष्कर्ष मला जाणून घ्यायला आवडेल. आणि एक तर मी हे बघा काय झालेलं आहे की 91 नंतर भारत बदलायला लागला मोठ्या प्रमाणात, जेव्हा ग्लोबलायझेशन चालू झालं. आता त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस हे बाजूला ठेवूया आपण, पण त्याचाही इम्पॅक्ट आता गावापर्यंत निश्चित जायला लागलेला आहे, ह्याच्यात काही दुमत नाही आहे. 4-5 गोष्टी फार मोठ्या प्रमाणावरती गावामध्ये बदलत आहेत. जो मगाशी पण मी विषय घेतला होता त्यातला महत्त्वाचा विषय म्हणजे शिक्षणाचं महत्त्व शेवटपर्यंत गेलेलं आहे. दुसरं
तुमचा कम्युनिकेशन हा विषय तिथपर्यंत गेलेला आहे. म्हणजे साधं एक्झाम्पल जर द्यायचं तर आता दर महिन्याला आपल्या देशामध्ये 5 लाख घरामध्ये डिश टी व्ही लागले जातात, म्हणजे ती छत्री लागली जाते. ह्याचा अर्थ ती 5 लाख घरं ही जगाला जोडली जातात. भारतामध्ये ज्या पद्धतीने जर तुम्ही MSP बघितला, मिनिमम सपोर्ट प्राईस, तर कुठेतरी शेतकऱ्याला पैसे मिळायला लागलेले आहेत. आज ग्रामीण भागामध्ये 65 लाख दुकानं आहेत. त्या कुठल्याही जर तुम्ही दुकानात गेला तर तिथे कंपनीचं डिस्ट्रीब्युशन नसलं तरीसुद्धा 4-5 मोठ्या कंपनीचे प्रोडक्ट तुम्हाला तिथे मिळतातच. ह्याचा अर्थ काय आहे की त्या प्रोडक्टचा पूल चालू झाला, म्हणून तो दुकानदार आणून तिथे वस्तू ठेवायला लागला. आणि मी अजून एक मोठा चेंज जो गावात बघतो तो म्हणजे, आता त्याच्यावरती बरेच लोक माझ्याशी हे करतात की नाही नाही असं नाही आहे, ते तसं होत नाही आहे, पण पंचायत राजमुळे भयंकर मोठ्या प्रमाणावरती तिथे बदल पडला असं मला नेहमी वाटतं. पंचायत राजचे मला 2 महत्त्वाचे फायदे गावातले दिसत आहेत. आणि त्यातला पहिला फायदा दिसतोय म्हणजे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. नाही म्हटलं तरी त्यांनी फरक पडतो, टाईम वाचतो, तिथल्या तिथे डिसिजन होतो आणि तुम्हाला इकोसिस्टीम तुमच्या गावाची सगळ्यात उत्कृष्ट माहिती असते रादर दॅन तुम्ही कोणी तुम्हाला सांगण्याच्या ऐवजी. आणि दुसरा पंचायत राजचा फायदा हा झालेला आहे की इम्पॉवरमेंट ऑफ वुमन काउन्सिल मेंबर. म्हणजे तुम्ही जर एक 20 वर्षापूर्वी कुठलंही गाव बघितलं असतं ग्रामपंचायत कार्यालय, तर ते कंपॅरेटिव्हली कळकट्ट मळकट्ट असतं. पण आता तुम्ही भारतातल्या कुठल्याही ग्रामपंचायतीत जर गेला तर ते कंपॅरेटिव्हली स्वच्छ आहे. याचं कारण तिथे 3 ते 13 वुमन काउन्सिल मेंबर आहेत आणि हायजीन इज इन बिल्ट, त्याच्यामुळे तो फायदा झाला. आणि आज आपल्या देशात 8.5 लाख महिला ह्या वुमन काउन्सिल मेंबर आहेत आणि बाय रोटेशन सी बिकम्स अ सरपंच ऑफ अ विलेज. हा फरक झाला आहे ना आपल्या देशामध्ये. तर अशा पद्धतीने बदलतंय. दुसरं बाजू काय झालेली आहे, मुली शिकतायत. हा भयंकर मोठा चेंज आहे, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे ते तर 2 घरं तर बदलणार आहेतच. म्हणजे ज्या घरात आत्ता आहे, ज्या घरात ती जाणार आहे, ती 2 घरं ती बदलतील. प्रगती झाली आणि घराची प्रगती झाली. कारण आणि काय आहे माझा दृष्टिकोन आहे, ह्याचे काही लोक डिफर करतील, पण माझ्या दृष्टीने जगातले बेस्ट इकॉनॉमिस्ट ही महिला आहे. ती उत्तम व्यवस्थापक सुद्धा महिलाच आहे. अगदी ती फारच छान. कारण अर्थाचंही खऱ्या अर्थाने जाण असणारी बाईच असते. तिलाच पैसा कसा वापरायचा. म्हणजे मला असं वाटतं की ब्राझीलमध्ये सुद्धा आपल्याकडे ज्या सबसिडीज दिल्या जातात, ब्राझीलच्या कमी वेळामध्ये जो विकास झाला त्याचं कारण हेच आहे की ब्राझीलने थेट जी सबसिडी होती ती महिलांच्या खात्यामध्ये जमा केली. आपण ते करायचा प्रयत्न करतो. आपल्याकडे ते आता सुरू झालेलं आहे, म्हणजे जनधनच्या माध्यमातून खाती किंवा तिच्या खात्यावरती अकाउंट. आणि त्याचं एक अगदी छान उदाहरण देतो तुम्हाला मी. एक महिला आहे आणि तिचा नवरा 5,000 कमवते, एक महिला आहे तिचा नवरा 50,000 कमवते आणि एक महिला आहे तिचा नवरा 5 लाख कमवते. तिन्ही ते नवऱ्याला जेवायला घालतात, मुलांना शाळेत पाठवतात. म्हणजे ती मला 5,000 आहे म्हणून ती गप्प बसत नाही. हा जो भाग आहे ह्याला जोड शिक्षणाची अजून मिळाली तर घराचं एक छानपैकी इकोसिस्टीम जर ती बनवली, आणि ती कोण बनवू शकते उत्कृष्ट पद्धतीने, तर ती स्त्री बनवू शकते. आणि त्यामुळे तो भाग होतोय. आता ह्याच्यात अडचणीच्या बाजू काय आहेत की कम्युनिकेशनचं इंटरप्रिटेशन हा मोठा थोडासा अडचणीचा भाग झालेला आहे की मला लगेचच हे मिळालं पाहिजे, इन्स्टंट असं झालं पाहिजे. हा थोडासा मला कधी कधी फक्त अडचणीचा भाग दिसतो. अन्यथा शिक्षण, कम्युनिकेशन, थोडे बहुत पैसे, गव्हर्नमेंटचं लक्ष आणि पंचायत राज, ह्या 5 गोष्टींमुळे ग्रामीण भाग हा अतिशय स्पीडने बदलतोय. भारतात 6 लाख खेडी आहेत, 6,000 तालुक्यात आणि फक्त 600 जिल्हे. तर त्या 6 लाख खेड्यापर्यंत जर पोचायचं आहे तर त्यातली महत्त्वाची खेडी कोणती, तर आमच्या दृष्टीने 2,000पेक्षा जास्त लोकसंख्या आणि जिथे आठवडी बाजार भरतो अशा खेड्यांची आम्ही माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा विकिपीडिया असा बेस घेतलेला आहे. तुम्ही ज्ञानकीच्या माध्यमातून आता जे ग्रामीण भागातल्या मुलांना हे सगळं नवतंत्रज्ञान शिकवत आहात, त्यांच्या जाणीवा रुंदावण्याचा प्रयत्न करतायत, तर त्याला कसं प्रतिसाद त्यांच्याकडून कसा मिळतो तुम्हाला? एक्सलंट प्रतिसाद. पहिल्यांदा म्हणजे ज्ञानकी, म्हणजे मी फर्म बिलिव्हर आहे ब्रँडिंगचा. आपल्या देशातल्या तरुणांना मला तोही न विचारता एक सल्ला द्यायचा आहे, तो म्हणजे ब्रँडिंग करणं आपल्याला शिकलो पाहिजेत आपण. जे काय स्वतःचं सुद्धा इंडिव्हिज्युअल, मी तेच बोलतोय, स्वतःचं सुद्धा तुझ्यात जो उत्कृष्ट गुण आहे त्याला जगाला दाखवणं हे ब्रँडिंगच असतं. तर आम्ही त्याला ब्रँड केलं, त्याला ज्ञानकी नाव दिलं. ज्ञान म्हणजे नॉलेज आणि की म्हणजे त्याची चावी, म्हणजे असं. आणि
मग असं केलं की महाराष्ट्रभरात मी आणि माझ्या मिसेस फिरून, बायको फिरून आम्ही सगळी माहिती घेतली किंवा काय वाचायला आवडतं. सगळं काही मेलेलं नाही ह्याचं मला अगदी अभिमानाने आणि आनंदाने सांगायला आवडते. आणि मग तिथे की मग ती एक मुलगी म्हणाली की मला सापावर पुस्तक वाचायचं, एक मुलगा म्हणला की याच्यावर किल्ल्यावर पुस्तक वाचायचे, आम्हाला अग्निपंख वाचायचे, आम्हाला बटाट्याची चाळ वाचायची, आम्हाला श्यामची वाचायचे, आम्हाला शेवग्या शेंगा, अशा पद्धतीने नापास मुलांची गोष्ट वाचायची. अशा पद्धतीने आम्ही परत आलो आणि मग असा विचार केला की आम्ही जर एखाद्याकडे गेलो, हे पब्लिक पार्टिसिपेशनमधनं आम्ही करतो आणि ह्या देशाला जर मोठ्या प्रमाणावर पुढे न्यायचं असेल तर आपल्याला पब्लिक पार्टिसिपेशनमध्येच काम करावं लागणार आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि पब्लिक पार्टिसिपेशनमध्ये त्याच्यामुळे फायदा हा होतो की स्प्रेड होतो. आणि मग मला बाबा किती पैसे देते, 5-7 हजार रुपये मला कोणी देईल ह्या उपक्रमासाठी असा विचार करून आम्ही रिव्हर्स कॅल्क्युलेशन केलं की त्यात आम्हाला कुठली उत्कृष्ट पुस्तकं ठेवता येतील की जी विद्यार्थ्यांना वाचायला आवडतील. आणि मग आम्ही जो अभ्यास थोडासा जाऊन माहिती घेतली होती त्याच्या आधारे विद्यार्थ्याच्या डोक्यात येणाऱ्या कुठल्याही विषयाचं एक तरी प्राथमिक पुस्तक असेल असा प्रयत्न केलेला आहे. एक डिझास्टर मॅनेजमेंट असू द्यात का कॉन्स्टिट्यूशन असू द्यात, फोर्ट्स असू द्यात का स्नेक असू द्यात, सेक्स असू द्यात का ड्रामा असू द्यात का संगीत असू द्यात, ह्या सर्वाचं एक तरी प्राथमिक पुस्तक त्यात आहे. त्याचबरोबर अग्निपंख पण आहे आणि बटाट्याची चाळ पण आहे, सुधा मूर्ती पण आहेत, नापास मुलांची गोष्ट पण आहे, सुनीता विल्यम्स पण आहेत आणि बोक्या सात बांडे पण आहे. म्हणजे जे शहरातल्या मुलांना मिळेल. आणि दुसरं काय झालेलं आहे, अशी आता किती वाचनालय झाली आली आतापर्यंत आपण आता 3280 वाचनालय उघडलेली आहेत 1165 दिवसामध्ये. म्हणजे प्रत्येक कामाच्या दिवशी आपण 3 वाचनालय उघडतोय. त्याच्या माध्यमातून आपण मला वाटतं जगात असा इतका झपाटा कुठल्या संस्थेकडे मिळणार नाही. कारण बघा वाचण्याचं सवय बदलत चाललेली आहे किंवा वाचण्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. तर त्या पार्श्वभूमीवर मला हे काम मोठं वाटतं. आणि त्यातनं आपण साधारणपणे 8.5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत. पण मला त्यातली सक्सेस स्टोरी ही वाटते की त्यातल्या 1,03,000 विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचल्याचे अभिप्राय आम्हाला पाठवलेले आहेत. आणि ते तुम्ही इथं पाहू शकता, उत्कृष्ट अभिप्राय. ह्याचा अर्थ काय झाला की आपलं टॅगलाईनच काय, रीड राईट अँड स्पीक, म्हणजे वाचा, लिहा आणि बोला. छान पद्धतीने लिहा. आणि जवळजवळ 1,10,000 देणगीदारांना पत्र लिहिलेत मुलांनी. त्याच्यामुळेच आम्हाला मला जाणून घ्यायचं की ही देणगी जी पुस्तकं देतात ते कसं काय त्यांच्याशी तुम्ही जोडले गेलेला. हा कसं झालं की महेश म्हात्रे साहेबांनी दिलं किंवा ह्यांनी दिलं, त्यांना जेव्हा एका शाळेचं पत्र जातं. आता आपल्या देशामध्ये काय देणाऱ्याच्या हात हजार आहेत, आमच्यासारख्या घेणाऱ्यांची झोळीच फाटलेली आहे असं मला नेहमी वाटतं. त्याचं कारण सांगतो की ट्रान्सपरन्सी हा मोठा विषय आहे. त्यामुळे आम्ही हा उपक्रमामध्ये सगळ्यात जास्त काय केलेलं आहे तर ट्रान्सपरन्सी अँड ट्रान्सपरन्सी. तर जेव्हा एक मनी इन्व्हॉल्वमेंट आमच्याबरोबर नाही, बरोबर, आम्ही एक डिस्ट्रीब्युटर निवडला. त्यांच्या दुकानात पाटील एंटरप्राइजेस म्हणून, त्यांच्या दुकानात 1 लाख मराठी पुस्तकं आहेत. एक डोनर येतात, ते त्यांना पैसे देतात आणि सगळं लॉजिस्टिक पुढचं आम्ही करतो. ह्याचं कारण असं आहे, मी पैसे घेतले तर मग परत कुठेतरी डोक्यात किडे पडायची शक्यता नाही म्हणते, म्हणून ते होऊ नये म्हणून आम्ही ते केलेलं नाही. आणि ह्याचा जो कोणी डोनर आहे त्याला शाळेच्या लेटर पॅडवरती कोणती पुस्तकं मिळाली आणि त्याची किंमत किती आहे असं पत्र जातं. म्हणजे आम्ही पहिलं लूप पूर्ण केलं. आणि दुसरं, ते विद्यार्थी जे पुस्तक वाचतात ते पुस्तकावरती त्याचा अभिप्राय डोनरला कळवतो. म्हणजे तुम्ही दिलेली जी पुस्तकं आहेत ती तिथपर्यंत पोहोचलेली आहेत हा मेसेज डोनरपर्यंत जातो. आणि मग त्याला फार आनंद होतो आणि तो अजून दुसऱ्याला सांगतो, तिसऱ्याला सांगतो, चौथ्याला सांगतो आणि त्या माध्यमातून आम्हाला सारखे डोनर मिळतात. आणि काही मोठ्या लोकांनी पण आम्हाला दिले. म्हणजे उदाहरणार्थ फिनोलॅक्सचे प्रकाश छाबरी आहेत, त्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणावरती वाचनालय दिली. असेही मोठे, एक शेलगीकर म्हणून पुण्यात आहेत, मुंबईमध्ये आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणावरती दिली. आत्ताच मला काल परवा एक सतीश मगर म्हणून आमच्या पुण्यात आहेत, ते क्रीडाचे प्रमुख आहेत, त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या मी जे काही प्रमोटर बिल्डर्स आहेत त्यांना त्यांनी पत्र लिहिलं की हा उपक्रम चांगला आहे, तुमच्या जिल्ह्यात तुम्ही चालवा. रोटरी क्लब आता आमच्याबरोबर काम करते, त्यांच्या माध्यमातून आम्ही आता 200 वाचनालय उघडतोय. तर आमचा उद्देश काय आहे की महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या प्रत्येक माध्यमिक शाळेत, गावातल्या एक वाचनालय आपल्याला उघडायचं. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमच्या कामासमोरची आव्हानं सुद्धा तेवढीच मोठी, फार मोठी आहे. तर तुम्ही हे कुठपर्यंत नेण्याचा तुमच्या डोळ्यासमोर मानस आहे? तर 2 उपक्रमाला मी आता प्राधान्य दिलेलं आहे आणि ते मला तडीच न्यायचे आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. त्यातला पहिला हा वाचनालयाचा आहे. त्याच्यात आमच्या डोक्यात असं आहे की आत्ताही आम्ही थोडंसं आपण मगाशी म्हणाला तसं म्हणतोय की खरोखर हा जगातला ग्रामीण वाचन संस्कृतीच्या इतिहासातील सर्वात मोठा उपक्रम म्हणून आणि आहेच, कारण 8.5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. पण ही आपल्याला भारतातल्या 94,000 गावामध्ये वाचनालय उघडायची आहेत असा एक मानस धरलेला आहे. आणि त्याचं मुख्य उद्देश आहे की जर तुम्हाला
रिजनल लँग्वेजेस जिवंत ठेवायच्या असतील तर हे अतिशय उत्कृष्ट माध्यम आहे. बरोबर. कारण त्या वयामध्येच त्या विद्यार्थ्याच्या हातात त्या लँग्वेजचंच पुस्तक आपण ठेवणार. बरोबर. जर मी हे काम छत्तीसगडमध्ये केलं तर तिथे छत्तीसगडवी पुस्तक देणार, बरोबर. हे तेलंगणात केलं तर तेलुगू पुस्तक देणार, हे मी उत्तर प्रदेशमध्ये केलं तर आणि तिथले पु ल देशपांडे कोण आहेत हे असे शोधून त्या मुलांच्या हातात आम्ही ते पुस्तक देण्याचा आमचा मानस आहे. हे 94,000 आम्हाला करायचे आहेत. आत्ता आम्ही दिवसाला 3 उघडतोय, त्यांनी हे शक्य नाही, पण हळूहळू अशा माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे दिवसाला 30-40 आम्ही उघडायला सुरुवात करू आणि 94,000 पुढच्या 5-6 वर्षात होतील असं आम्ही गृहीत धरलेलं आहे. आणि दुसरा एक उपक्रम करतोय तोही सोशल आहे, त्याला नाव व्हिलेज विकी असं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय करतोय, मी बेसिकली विकिपीडिया सारखं करतोय. माझ्याकडे जसं तुम्ही मगाशी म्हणाला की भारतात 6 लाख खेडी आहेत, 6,000 तालुक्यात आणि फक्त 600 जिल्हे आहेत. तर त्या 6 लाख खेड्यापर्यंत जर पोचायचं आहे तर त्यातली महत्त्वाची खेडी कोणती, तर आमच्या दृष्टीने 2,000 पेक्षा जास्त लोकसंख्या आणि जिथे आठवडी बाजार भरतो अशा खेड्यांची आम्ही माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे. पहिले 2 वर्ष गावकरी आम्हाला याच्यात माहिती पाठवतील, ती आम्ही एंडॉर्स करू आणि मग वरती पाठवू. आणि त्याच्यानंतर ज्याला जी माहिती बदलायची, एक सरपंच बदलले, एक मुख्याध्यापक बदलले, एक पोस्ट मास्टर बदलले, एक ओपिनियन लीडर बदलला, एक दुकान बंद झालं, नवीन दुकान चालू झालं, असं आपण ही माहिती डेमोग्राफी बाय इकोग्राफी बाय सोशिओग्राफी बाय अशा पद्धतीने ठेवलेली आहे. म्हणजे गावात जी काही माहिती आहे ती सगळी त्याच्यात साधारणपणे 115 फील्ड आहेत एका गावाची. म्हणजे पूर्णपणे गावाची कुंडली. त्याचा उपयोग करोडो तरुणांना होईल. उद्याचे तिथे व्यवसाय करण्यासाठी, नाविन्यपूर्ण काय करण्यासाठी, NGOजना उपयोग होईल, गव्हर्नमेंटला उपयोग होईल, कॉर्पोरेटला उपयोग होईल आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मनी इन्व्हॉल्वमेंट नसणार आहे. हे प्रॉमिस आम्ही पहिल्याच दिवशी केलेलं आहे. 229 दिवसापूर्वी हा उपक्रम चालू केला. आज साधारणपणे 13,000 गावं आम्ही त्याच्यावर टाकलेली आहेत. काही ना काही माहिती टाकलेली, म्हणजे नुसतं सांगून बसलो नाही तर आम्ही 13,000 गावं त्याच्यावरती गेलेले आहेत. आणि अशाच ह्या स्पीडने जर आम्ही गेलो तर पुढच्या 1000 दिवसामध्ये ही 85,000 गावं त्याच्यावरती असतील. आणि ह्या 85,000 गावाच्या माध्यमातून तुम्ही भारतातल्या सगळ्या 6 लाख खेड्यापर्यंत पोहोचू शकणार आहात. वा, फारच मोठा उपक्रम आहे. त्याला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. IIBN लोकमतच्या या देशयात्रा कार्यक्रमात आपण आलात आणि तुमच्या या सगळ्या संकल्पना आमच्या प्रेक्षकांसमोर मांडल्यात. याबद्दल प्रदीपजी मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.